नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन आन्सर नाही तर आपण कन्सेप्ट बघणार आहोत आहे ना. तर रोज जे आपण लेक्चर घेतो YouTubeवर जे लेक्चर तुम्ही रोज बघता त्यामध्ये आपण काय घेत असतो क्वेश्चन आन्सर. बट आज काय नवीन आहे, आज काय विशेष आहे, तर आजचं लेक्चर तुमचं कन्सेप्टचं असणार आहे जीवशास्त्रावरचं. ठीक आहे. आणि हे लेक्चर आपण का घेऊन येत आहोत, तर आपले बॅच आहे. ठीक आहे. सामान्य विज्ञानाचे लेक्चर आपण घेणार आहोत. टॉपिक इथे मी तुम्हाला दिलेला आहे. हे डेमो लेक्चर तुमचं असणार आहे आपल्या परिवर्तन बॅचसाठी, जी बॅच आपण 26 जानेवारी रोजी तुम्हाला काय सांगितली आहे, लॉन्च केलेली आहे आणि 26 जानेवारी रोजीच आपण ह्या बॅच बद्दल सगळी माहिती तुम्हाला दिली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मग ह्या बॅच मध्ये आपण कसं शिकणार आहोत, कोणत्या पद्धतीने शिकणार आहोत, ठीक आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणं सुद्धा गरजेचं असतं, तेही वेळेतच आहे ना. वेळ निघून गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीमध्ये परिवर्तन घडवून आणू शकले तरी पण काही होत नाही, काही फरक पडत नाही, है ना. मग परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुद्धा एक वेळ असतो आणि त्या वेळेसाठीच एक नवीन संधी आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत, परिवर्तन बॅच. जसं की 2025 चे तुम्हाला माहिती आहे, लवकरच तुमची डेट येणार आहे एक्झामची आणि GR तुमच्या समोर लवकर येणार आहे, अपडेट तुमच्या समोर लवकर येणार आहे. पण त्याच्यासाठी आपण किती तयार आहोत? आपण फक्त याची वाट बघत आहोत की कधी पोलीस भरतीची न्यू वॅकन्सी येईल, किती हजार पदं येणार आहे, हे सर्व आपण बघतो. पण त्यासाठी आपण किती तयार आहोत? म्हणून आपल्या विचारांमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर टिक्कर मराठीच्या परिवर्तन बॅचला नक्की ऍडमिशन घ्यायचंय. त्या बॅचमध्ये कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे ते बघूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरवरून. ठीक आहे. तर सामान्य विज्ञानाचे तुम्हाला माहिती आहे 3 विषय आहे सामान्य विज्ञानाचे. 3 विषय कोणते कोणते? पहिल्यांदा मी तुम्हाला इथे सांगून टाकते, जे की तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा जे न्यू आहे, बघा जे बिगिनर्स आहे, ज्यांनी ह्याच वर्षी सुरुवात केली आहे किंवा ह्याच वर्षी ज्यांच्या मनात पक्क झालं की आम्हाला आता काय करायचंय, पोलीस भरतीच द्यायची आहे, त्यांच्यासाठी सांगते. सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला 3 विषय असतात. पहिला असतो जीवशास्त्र, ज्याला तुम्ही काय म्हणतात, बायोलॉजी. ठीक आहे. काय असतं? जीवशास्त्र. दुसरं आहे रसायनशास्त्र. यावरती किती क्वेश्चन येतात काय हे देखील मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर डिटेलमध्ये तुम्ही शिकणारच आहात. ठीक आहे. नंतर आहे भौतिकशास्त्र, तिसरा टॉपिक किंवा तिसरा विषय तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे. मग आज आपण जे डेमो लेक्चर बघणार आहोत, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत बघणार आहोत, ते असणार आहे आपल्या जीवशास्त्राचा. कारण जीवशास्त्राला तुम्हाला सगळ्यात जास्त वेटेज आहे सामान्य विज्ञानात. पोलीस भरतीसाठी हे लेक्चर आहे. पोलीस भरतीला तुम्हाला सामान्य विज्ञान जे आहे ते जीकेच्या क्वेश्चनवर डिपेंड करतं. जीकेचे क्वेश्चन वाढले की सामान्य विज्ञान जीके मध्ये तर ऑलरेडी त्याचे क्वेश्चन वाढूनच येतात तुम्हाला. ठीक आहे. जीवशास्त्राचा टॉपिक आज आपण शिकणार आहोत. रास बघा, रक्तभिसरण संस्था. ठीक आहे. रक्तभिसरण संस्था म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. रक्तभिसरण संस्थेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आपल्या शरीरामध्ये 9 इंद्रिय संस्था कार्य करतात, त्यापैकी एक आहे रक्तभिसरण संस्था. मग आता रक्तभिसरण संस्था आपण बॅच मध्ये कोणत्या पद्धतीने शिकतो आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कसं जायचं, याचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, हे देखील आपण आज इथे बघणार आहोत. ओके. ठीक आहे. तर सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की एखाद्या टॉपिक मध्ये शिकणार कसं आहोत आपण. ठीक आहे. एखाद्या टॉपिकला जर आपण सुरुवात करत असू, सुरुवात केलेली आहे, तर आधी माहिती पाहिजे की त्या टॉपिक मध्ये घटक कोणते आहे आणि नेमकं आपल्याला काय शिकायचंय. तर बघा, रक्तभिसरण संस्थेचे 2 मुख्य घटक आहे. पहिलं म्हणजे रक्तभिसरणाचे प्रकार. ठीक आहे. याला ए पार्ट म्हणू आपण, आणि आहे रक्तभिसरणाचे मुख्य घटक, याला बी पार्ट म्हणू आपण. ठीक आहे. तर आज आपले हे जे डेमो लेक्चर आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत रक्तभिसरण संस्थेचे प्रकार. ठीक आहे. रक्तभिसरण संस्था कोणत्या टाईपची असते हे मी तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये सांगणार आहे आणि उर्वरित जो आपला राहिलेला भाग असेल ते आपण बॅच मध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. पूर्ण एक चॅप्टर आहे, तर जो पार्ट आपण इथे बघणार आहोत त्याच्यावरती लक्ष द्या किंवा तुम्ही त्याच्या नोट्स सुद्धा काढू शकता. बॅच मध्ये आपण कसं शिकणार आहोत हे तुम्हाला इथून याचा अंदाज येईल. ठीक आहे. तर बघा, रक्तभिसरण संस्थेचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे पहिला प्रकार आहे खुली रक्तभिसरण संस्था, ज्याला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं जातं, आणि एक आहे बंद रक्तभिसरण संस्था, ज्याला क्लोज टाईप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं जातं. मग ही कोणामध्ये असते हे पण आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. समजलेलं आहे. आपल्याला पूर्ण ओव्हरऑल काय काय शिकायचं आहे, रक्तभिसरणाचे प्रकार आणि त्याचे मुख्य घटक. प्रकारांमध्ये 2च प्रकार येतात आणि मुख्य घटकांमध्ये 3 घटक येतात. रक्तपेशी, रक्तवाहिन्या आणि हृदय, हे आपण बॅच मध्ये शिकणार आहोत.
जसं रक्तपेशींचे प्रकार आहे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरतीच येतात. आर-बी-सीज, डब्ल्यू-बी-सीज, प्लेटलेट. मग आर-बी-सीज किती दिवस जगतात? त्याचं विघटन कुठे होतं? त्याला केंद्रक आहे की नाही? ठीक आहे, याच्यावर प्रश्न येतात. डब्ल्यू-बी-सीज मग व्हाईट ब्लड सेल ह्याला आपण सैनिकी पेशी म्हणतो. बरोबर की नाही? कारण हे आपल्या शरीरामध्ये सैनिक तयार करायचं काम करतात. आपल्या शरीरामध्ये जेव्हा रोगजंतू प्रवेश करून जातो, तेव्हा त्या रोगजंतूंना मारण्यासाठी आपल्या शरीरामध्ये डब्ल्यू-बी-सीज काय करते? अँटीबॉडी तयार करते. हे सर्व आपण बॅचमध्ये शिकणारच आहोत. प्लेटलेट, प्लेटलेट रक्त गोठवायला कशा पद्धतीने मदत करते, हे देखील आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर रक्तवाहिन्यांचे सुद्धा 3 प्रकार आहेत. धमनी, शिरा, केशवाहिनी. मग धमनीमध्ये रक्त कसं असतं, शिरेमध्ये कसं असतं आणि केशवाहिनीमध्ये कसं असतं, हे देखील आपण शिकणार आहोत. तुमचे प्रश्न कसे-कसे आपण घेतले यावरनं तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण पहिले रक्तभिसरण संस्थेच्या प्रकारांनी. तर बघा रक्तभिसरण संस्थेचे पडतात 2 प्रकार, खुली रक्तभिसरण संस्था आणि बंद रक्तभिसरण संस्था. तर आपण बघणार आहोत याचे शोध कोणी लावला. ठीक आहे. तर रक्तभिसरणाच्या शोधावरती प्रश्न विचारले जातात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. माहिती आहे तुम्हाला पण आता 2024 मध्ये शिपाईचे जे पेपर झाले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न शोधशास्त्रज्ञ आणि आरोग्यशास्त्रावर विचारले. त्यामधला एकच कॉमन क्वेश्चन होता रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? तर रक्तभिसरणाचा शोध लावलेला आहे विल्यम हार्वे. ठीक आहे. विल्यम हार्वे हे जे सायंटिस्ट आहे, जे तुम्हाला बघताय, बरोबर की नाही? ह्यांनी काय केलं? महत्त्वपूर्ण शोध लावला आहे आपल्या रक्तभिसरण संस्थेच्या. आपल्या शरीरामध्ये रक्त कुठून कुठे जात आहे, ठीक आहे. याला ट्रान्सपोर्ट कोण करून घेऊन जात आहे? आपल्या हृदयाचं काम काय आहे? हे सगळा अभ्यास करून आपल्या समोर आणणारे कोण आहे? डॉक्टर विल्यम हार्वे. आणि म्हणूनच यांना काय म्हटलं जातं? सर्क्युलेटर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सर्क्युलेटर. आता बघा, सर्क्युलेशन म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट करणं. रक्ताला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं. मग त्यांना काय म्हटलं गेलं? ज्यांनी रक्तभिसरणाचा अभ्यास केला त्यांना काय म्हटलं गेलं? सर्क्युलेटर. आणि रक्तभिसरणाच्या अभ्यासाला सायंटिफिक टर्म काय आहे? अँजिओलॉजी. काय आहे? बघा तुम्ही लिहून घ्या. रक्तभिसरणाच्या अभ्यासाला काय म्हणतात? अँजिओलॉजी. काय म्हणतात रे? अँजिओलॉजी. मग ह्यांनी शोध लावला म्हणून यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ अँजिओलॉजी. काय म्हणणार? फादर ऑफ अँजिओलॉजी. लक्षात येतंय सगळ्यांना? तर बघा, आता खुली रक्तभिसरण संस्था तर आपण बघणार आहोत ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, लक्षात येतंय? तर बघा, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कोणामध्ये असते? तर खुली रक्तभिसरण संस्था. आता खुली रक्तभिसरण संस्था नेमकं काय आहे आणि ही कोणामध्ये असते हे आपण आता इथे जाणून घेऊ. ठीक आहे. हे बघा, इथे तुम्हाला समजा हा कॉकरोच दिलेला आहे. काय दिलेला आहे? कॉकरोच समजा याला. ठीक आहे. मग आता बघा, यांच्यात विशिष्ट अशा रक्तवाहिन्या नाहीये. आता इथे कॉकरोच दिसतोय की नाही, पण ह्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या रक्तवाहिन्या तुम्हाला इथे मेन्शन नाही केल्या, दाखवलेल्या नाही. यांच्यामध्ये रक्तवाहिन्या नाही. जसं शिरा, धमनी आपल्यामध्ये आहे ना, तसे यांच्यामध्ये नसते. यांच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्त शरीरात मिसळते. बरोबर आहे ना, की रक्तवाहिन्याच नाहीये, तर रक्त एकमेकांमध्ये मिसळणारच आहे. आपल्यामध्ये शुद्ध रक्ताचं वहन कोण करून घेतं? धमनी. अशुद्ध रक्ताचं वहन कोण करून घेतं? शिरा. मग यांच्यामध्ये जर रक्तवाहिन्या नाहीये, तर यांच्यातलं शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळलं जातं. मग ह्याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे संघ मोलुस्का आणि संघ आर्थ्रोपोडा. ठीक आहे. संघ मोलुस्का आणि संघ आर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर ह्या संघांमध्ये येणारे प्राणी कोणते कोणते आहेत? झुरळ, गोगलगाय, विंचू हे सर्व कशामध्ये येतात? आपल्या संघ मोलुस्कामध्ये आणि आर्थ्रोपोडामध्ये. मग प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये एक क्वेश्चन जातो तुम्हाला, की संघ आर्थ्रोपोडा कितव्या नंबरला येतो ॲनिमल किंगडम मध्ये. ठीक आहे. तर संघ आर्थ्रोपोडा ज्याला संधिपात म्हणतात मराठीमध्ये, तर तो सगळ्यात मोठा फायलम आहे. ज्याला आपण काय म्हणतो? मोर लार्जेस्ट फायलम इन ॲनिमल किंगडम. म्हणजे सगळ्यात जास्त कोण मोठा आहे? संघ आर्थ्रोपोडा. आणि सेकंड लार्ज कोण आहे? मोलुस्का. मग आर्थ्रोपोडामध्ये विंचू आणि झुरळ येतं आणि मोलुस्कामध्ये गोगलगाय येते. लक्षात आलं? बघा, आता इथे कसं झालेलं आहे? खुली रक्तभिसरण संस्थेमध्ये आपण डीप मध्ये शिकून घेऊ की खुली रक्तभिसरण संस्था म्हणजे काय असतं बरं? तर बघा, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ऑर्गॅनिझम. ठीक आहे. एक प्रकारचं काय आहे? ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. आता मी इथे दाखवत नाही त्या पद्धतीने. ठीक आहे. तर हे समजा हे आहे ॲनिमल बॉडी. ठीक आहे. हे काय आहे? ॲनिमल बॉडी आहे. ओके, लक्षात आलं? तर ह्याच्यामध्ये काय असतं? पूर्ण सगळीकडे रक्त भरलेलं असतं. आणि हे जे दाखवते आहे मी, ते काय आहे? ब्लड आहे, रक्त आहे. म्हणजे यांच्यात रक्तवाहिनीच नाही. मग ब्लड कोणत्या प्रकारचं आहे? शुद्ध व अशुद्ध मिसळलेलं आहे ना. शुद्ध प्लस अशुद्ध एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकले आपण, समजा ही झाली तुमची बकेट.
ओके. मग ह्याच्यामध्ये ठेवले आपण कपडे. कपडे भिजत घातले तुम्ही याच्यामध्ये. तर आपण अशी उपमा देऊ शकतो, की हे कपडे म्हणजे झाले प्राण्यांचे अवयव. हे कपडे म्हणजे काय झाले? प्राण्यांचे अवयव झाले म्हणजे ऑर्गन झाले. जसं तुम्हाला ही डायग्राम दिसते त्याच पद्धतीने सेम तसंच्या तसं त्या प्राण्यांमध्ये असतं. म्हणजे ही बादली समजा, बकेट समजा ते झालं ॲनिमल बॉडी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे, जे भरून ठेवलेलं आहे ते झालं रक्त. ठीक आहे. आणि जे इथे दिलेले आहेत, मी कपडे भिजत टाकले आहे असं सांगितलं ते झालं अवयव. मग एखाद्या बादलीमध्ये पाण्यामध्ये जसे कपडे डीप केलेले असतात, त्याच पद्धतीने ह्यांच्या शरीरामध्ये सुद्धा पूर्ण बॉडी कॅव्हिटीमध्ये रक्त भरलेलं असतं आणि त्या रक्तामध्ये त्यांचे ऑर्गन डीप असतात. त्या ऑर्गनपर्यंत रक्त पोहोचवायला अशी रक्तवाहिनी नाहीये, ते ऑर्गनच डायरेक्ट रक्तामध्ये असतात आणि अशा पद्धतीला काय म्हटलं जातं? ओपन म्हटलं जातं का क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात त्याला? तर ह्याला म्हटलं जातं खुली रक्तभिसरण संस्था. ठीक आहे. समजलं मग आता? तर हे होता कॉकरोच. हे आहे कॉकरोचचं हार्ट. ठीक आहे. तर ह्या हार्टला डायरेक्ट हिमोसायनिन मध्ये डीप करून टाकलंय. कॉकरोचचं जे ब्लड असतं त्याला आपण हिमोसायनिन नाही हिमोलिम्फ म्हणतो. तर हिमोलिम्फ व्हाईट कलरचं असतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. कॉकरोचचं रक्त हे लाल नसतं आणि त्याला रक्तही नाही म्हणू शकत आपण. ते हिमोलिम्फ आहे. ठीक आहे. मग बघा इथे हृदय आहे. हृदय कशामध्ये आहे? हिमोलिम्फ मध्ये आहे. कारण कोणती वाहिनी आहे का हृदयाला रक्त पोहोचवायला? नाहीये. लक्षात आलं मग? समजलं असेल तर आपण जाऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर. दुसरं काय आहे? बंद रक्तभिसरण संस्था. आता खुली रक्तभिसरण संस्था आय होप खूप छान पद्धतीने समजलं असेल. तर याला म्हणू आपण डन. हे आपलं झालं. आता आपण रक्तभिसरण संस्थेचा सेकंड पार्ट बघणार आहोत. बंद रक्तभिसरण संस्था. लक्षात येतंय सर्वांना? व्यवस्थित लक्षात येत आहे ना? तर ह्या लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. पटकन सगळ्यांनी. लेक्चर कसं वाटलं, आवडलं की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल, क्युरी असेल विचारू शकतात. बॅचमध्ये आपण अशाच पद्धतीच्या कन्सेप्ट शिकत असतो. बॅचमध्ये ह्याच पद्धतीच्या कन्सेप्ट आपण घेणार आहोत म्हणून परिवर्तन बॅचला प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याने परिवर्तन बॅचला ॲडमिशन नक्कीच घ्यायचंय. ओके. आता बघा बंद रक्तभिसरण संस्था कशी असते ते बघणार आहोत आता. सेकंड पॉइंट बंद रक्तभिसरण संस्था. ठीक आहे. बघा विशिष्ट रक्तवाहिन्या असतात. आता बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये काय असतात? विशिष्ट रक्तवाहिन्या. मग विशिष्ट रक्तवाहिन्या म्हटलेलं आहे तर रक्तवाहिन्यांचे प्रकार आपल्याला माहिती आहे. धमनी, शिरा आणि केशवाहिनी. ओके. मग ज्यांच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन केले जाते. ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात शुद्ध आणि अशुद्ध रक्ताला वाहून नेतात. जसं की तुम्हाला डायग्राम मध्ये इथे दिसत आहे. ठीक आहे. शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे शरीरात एकत्र मिसळत नाही. वाहिनी आहे तर कशाला मिसळेल ते? वाहिनी आपापलं काम करताय. ठीक आहे. आता उदाहरणार्थ बघा सरपटणारे, उभयचर, पृष्ठवंशीय, संघ कॉर्डेट हे सर्व कशामध्ये येतात? तर बंद रक्तभिसरण संस्थेमध्ये येतात. तर ह्याचं डोक्यावरून जात असेल तरी पण आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. जसं की सरपटणारे प्राणी कोण झाले? साप वगैरे. सॉरी. साप वगैरे कोण झाले? सरपटणारे. उभयचर म्हणजे जे पाण्यातही राहतात, जे जमिनीवरही राहतात त्यांना आपण अॅम्फिबियन म्हणतो. आणि पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो त्यांना पृष्ठवंशीय किंवा कॉर्डेटा म्हणतात. ठीक आहे. पाठीचा कणा असलेले. ठीक आहे. व्हर्टिब्रेट्स असतात ते. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम की हे तर आम्हाला समजलंच नाही जरा की बंद रक्तभिसरण संस्था कोणत्या पद्धतीचं काम करते? तर इथे पण तुम्हाला दिलेली आहे एक डायग्राम. ओके. आता समजा ही सापाची डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ओके. तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला हे जे रेड कलरने दिसत आहे, हे काय आहे? रेड कलरचं जे दिसत आहे त्या काय आहे? त्याच्या रक्तवाहिन्या आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिलंय बघा हृदय. जसं आपण कोणाचं बघितलं? कॉकरोचचं पण बघितलं होतं. तसं सेम टू सेम इथे तुम्हाला हृदय दिलेलं आहे. त्या हृदयाला रक्त पुरवठा करण्यासाठी इथे विशिष्ट वाहिन्या आहेत बघा. ही बघा. या पद्धतीने रक्त अशा पद्धतीने हृदयात जातंय आणि इकडून रक्त हृदयाच्या बाहेर अशा पद्धतीने पुन्हा येत आहे. ठीक आहे. म्हणजे इथे वाहिन्या होत्या आणि वाहिन्या काय करतात? अवयवाकडे रक्त घेऊन जातात. अवयव आपल्या रक्तामध्ये नसतात. म्हणजे जसं की पाईप बघा जसं पाण्याचे पाईप असतात. आपल्या सगळ्यांच्या घरी पाणी येतं. ते कशातून येतं? पाईपातून. तुम्ही डायरेक्ट टाकीकडे जातात का? की गावाची मोठी टाकी आहे तिथे बकेट घेऊन जातात का? तिथून पाणी आणतात का? नाही. म्हणजे आपल्या घरापर्यंत पाईपलाईन असते आणि त्या पाईपलाईनने ते टाकीतलं पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचतं. त्याच पद्धतीने आपलं शरीर सुद्धा काय झालं? मग आपलं घर झालं.
पाईपलाईन म्हणजे रक्तवाहिनी झाली आणि ती मेन टाकी म्हणजे हृदय झालं, है ना? म्हणजे मेन पाण्याची जी टाकी आहे त्याच्यातून पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईन आपल्या घरापर्यंत येत आहे. जसं आपले पाणी आहे ते पाईपलाईनमध्ये येतं, त्याच पद्धतीने जसं आपलं रक्त आहे ते सुद्धा वाहिनींनी वाहिलं जातं. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं? बंद रक्तभिसरण संस्था. कारण रक्त बंदिस्त स्वरूपामध्ये काय केलं जातं? वाहिलं जातं. लक्षात आलं सगळ्यांना? आय होप खूप छान तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थित लक्षात आलं असेल, है ना? समजलेलं आहे. याचं काय आलं उदाहरण? सरपटणारे, उभयचर, पृष्ठवंशीय प्राणी, माणूस, मासे, बेडूक, पक्षी इत्यादी सगळ्यांमध्ये ह्याच सिस्टीमची रक्तभिसरण संस्था चालत असते. ठीक आहे. सेशन लाईक करून लिंकला सगळ्यांनी शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आपला जो ए पार्ट होता ह्या चॅप्टरचा तो आपण केला इथे कंप्लीट. हा पूर्ण पार्ट आपला काय झाला? कंप्लीट झाला इथपर्यंत. ठीक आहे. जसं आपण खुले रक्तभिसरण आणि बंद रक्तभिसरण संस्था शिकलो. आता आहे नेक्स्ट पार्ट म्हणजे रक्तभिसरणाचे मुख्य घटक. मग ह्या रक्तभिसरण संस्थेमध्ये मुख्य घटक काय आहे? रक्तभिसरणाचे प्रकार तर आम्हाला समजले. बट हे कशा पद्धतीने होतं आणि याच्यावरतीच जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. आता रक्तभिसरणाचे मुख्य घटक किती आहेत? 3 घटक आहेत. त्या 3 घटकांपैकी पहिला आपण बघणार आहोत रक्तपेशीचा घटक. ठीक आहे. जायचं मग रक्तपेशींवरती. तर बघा मानवी रक्तविसरणाचे 3 मुख्य घटक. तर हे काय झालं? रक्त. मग रक्ताच्या आहे 3 पेशी. मग 3 पेशी कोणत्या कोणत्या आहे रक्ताच्या? त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. आता बघा 3 आहेत. रक्त, रक्तवाहिन्या आणि हृदय हे आपल्याला माहिती आहे. तर रक्त किती प्रकारचं आहे? 3 प्रकारचं. रक्तपेशी 3 प्रकारचे. कोणते प्रकार आहे? आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. किती प्रकारचं रक्त आहे आपल्यामध्ये? किती प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत आपल्यामध्ये? 3 प्रकारचे आहे. आपलं जे रक्त आहे ते संयोजी युतीपासून बनलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. संयोजी युती म्हणजे काय? की वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एक समूह तयार करतात. त्याला संयोजी युती असं म्हणतात. मग आपलं रक्त सुद्धा 3 पेशींपासून बनले ना, वेगवेगळ्या पेशी एकत्र आल्यावर रक्त बनलं. म्हणून हे संयोजी युतीच्या उदाहरणामध्ये जातं. ठीक आहे. मग रक्ताचे आपण बघणार आहोत आता उदाहरण. ठीक आहे. रक्तपेशी आता इथे आपण बघणार आहोत. आरबीसीज, डब्ल्यूबीसीज अँड प्लेटलेट. तर तुम्ही नोट डाउन करायचं आहे. ठीक आहे. या गोष्टी विचारल्या जातील तर त्याला नोट डाउन करायचं आहे. ओके. बघा आता आरबीसीज रक्तपेशी किती प्रकारच्या? जसं मी तुम्हाला सांगितलं आरबीसी. ठीक आहे. याला लाल रक्तपेशी म्हणतो, लोहित कणिका म्हणतो. डब्ल्यूबीसी ह्याला व्हाईट ब्लड सेल म्हणतात, म्हणजे याला सैनिकी पेशी म्हटलं जातं. आणि तिसरं आहे प्लेटलेट. जसं तुम्हाला इथे दिसतंय बघा. इथे डब्ल्यूबीसी दाखवलाय. डब्ल्यूबीसी या रंगरहित आहे. ठीक आहे. कलरलेस आहे म्हणून त्याला व्हाईट कलर म्हटलं जातं. प्लेटलेट प्लेटलेट एकदम आकाराने छोट्या असतात बघा. इथे एकदम छोटं बारीक मेन्शन केलेलं आहे. त्या आहे प्लेटलेट. आणि ह्या आरबीसीज आरबीसीचा आकार बघा दोघं साईडला आतल्या बाजूला वक्र आहे म्हणून आरबीसीच्या आकाराचा प्रश्न आला तर आपण काय लिहितो? द्विअंतर वक्र. प्रश्न येतो ना की लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? तर तो कसा असतो? द्विअंतर वक्र असतो. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत रक्तपेशी. मग सगळ्यात पहिली पेशी आपण आज बघणार आहोत इथे. त्याच्या आधी जाणून घ्यायचं आहे आपल्या परिवर्तन बॅच बद्दल. ओके. हे जे लेक्चर आपण बघत आहोत हे डेमो लेक्चर तुमचं असणार आहे आपल्या परिवर्तन बॅच बद्दल. परिवर्तन बॅच मध्ये आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही इथे शिकत आहात त्याच पद्धतीने बॅच मध्येही शिकवलं जातं. काही तुमचे डाऊट असतील तर डाऊट सेशनच्या दिवशी तुमचे डाऊटही क्लिअर करून दिले जातात. ठीक आहे. मग परिवर्तन बॅच जी आहे ती आपण 26 जानेवारी रोजी तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. ह्या वर्षीची नवीन संधी म्हणून ही बॅच तुमच्या समोर आणण्यात आलेली आहे. तर टिक्कर मराठीचे पहिले जे 200 स्टुडंट असणार आहे. ठीक आहे. जे पहिले 200 स्टुडंट ऍडमिशन घेणार त्यांच्यासाठी आपली जी बॅच आहे ती 999 रुपयाला असणार आहे. आणि आपल्या बॅचची जी मूळ किंमत आहे, जी मूळ प्राइस आहे ती आहे 2500 रुपये. ठीक आहे. किती आहे? 2500. पण तुम्ही 200 विद्यार्थ्यांमध्ये येत असाल, पहिले जर तुमचं ऍडमिशन झालेलं असेल तर 999 ला तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. ओके. लक्षात आलं? ही ऑफर ही मर्यादितच आहे. मर्यादित हा शब्द का यूज केला इथे? कारण 200 विद्यार्थी कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्हाला बॅचमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल, तरच ही बॅच तुम्हाला 999 ला मिळणार आहे. ओके. आता जाणून घेऊया आपल्या ह्या बॅच मधले काही फीचर्स. ओके. तर बघा टिक्कर मराठी बॅच ही 13 नंबरची बॅच आहे आपली. ठीक आहे. टिक्कर मराठीची परिवर्तन बॅच ही आपली 13 नंबरची बॅच असणार आहे. ठीक आहे. ह्या बॅच मध्ये दररोज
तुम्हाला 4 तास लाईव्ह लेक्चर मिळणार. 3 महिन्यांपर्यंत आपली बॅच कंटिन्यू चालते. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला 1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळेस मिळणार आहे. स्पेशल PYQ असणार आहे तुम्हाला 2-3 वर्षांचे. दररोज टॉपिकनुसार बॅचमध्ये MCQ आणि PDF अवेलेबल असेल. ई-बुक असणारे विषयानुसार 10. सामान्य विज्ञान पकडलं तर तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत. तर प्रत्येक सब्जेक्टच्या तुमचं सामान्य विज्ञान 5 मार्काला जरी आलं तरी पण आम्ही तुम्हाला 2 ई-बुक देणार आहे त्याच्यासाठी सुद्धा. म्हणजे इतकं जास्त तुम्हाला इथे शिकवलं जातं की शिकवल्याच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही. एवढं आपले टिक्कर मराठीचे रिझल्ट आहे ज्यावरनं तुम्हाला ते समजू शकतं. ओके. चालू घडामोडीचं मासिक, त्रैमासिक, 6 मासिक मिळणार आहे. त्यानंतर 100+ सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासकट मिळेल. डाऊट सेशन असणार आहे. सर्व कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट सुद्धा तुमच्या इथे होणार आहे. आपल्या बॅचची मूळ फी ₹2500 आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही पहिल्या 200 विद्यार्थ्यांमध्ये आहे की कुठल्या ऑफरमध्ये आहे, तर ह्या बॅचवर काही ऑफर आहे का? हे जाणून घेण्यासाठी टिक्कर मराठीचा ऑफिस नंबर आहे बघा 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आजच बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता जाणून घेऊया आपण आपली पहिली रक्तपेशी RBCs, ज्याला काय म्हटलं गेलं, लाल रक्त पेशी. तर ह्याच्यावर कसे कसे प्रश्न येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जे फक्त बघताय त्यांनी सेशन लाईकही करून घ्या आणि लिंकला जास्तीत जास्त शेअरही करून घ्यायचंय. ओके. तर बघा, लाल रक्तपेशी ह्या गोलाकार द्विअंतर्वक्र, चला याला तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचंय. तुम्हाला आता जर इथे लेक्चर बघायला मिळत असेल तर अर्धी कन्सेप्ट तुमची इथेच क्लिअर होऊन जाणार आहे. लाल रक्तपेशींचा आकार आहे द्विअंतर्वक्र. तुम्हाला गोष्ट समजत नसेल तर नावाची फोड करायची. मी भरपूर वेळेस सांगितलं. द्वि म्हणजे दोघं साइड, अंतर म्हणजे आतल्या बाजूला आणि वक्र म्हणजे वाकलेले. ठीक आहे. मग बघा इथे तुम्हाला तिथे दिलेली आहे डायग्राम. मग ह्या साइडनी पण तुम्हाला काय दिसते, ती आतमध्ये झुकली आहे आणि त्याच साइड मागच्या साइडनी पण ती तशीच आहे. म्हणजे दोघं साइडला, अंतर म्हणजे आतल्या बाजूने, वक्र म्हणजे वाकलेली. मग काय आकार आहे, कसा आकार आहे आपल्या लाल रक्तपेशींचा, द्विअंतर्वक्र. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, यांना म्हटलं जातं इरिथ्रोसाइट. इट इज इम्पॉर्टंट फॉर ऑल एक्झाम. ठीक आहे. लाल रक्तपेशींना इरिथ्रोसाइट म्हटलं जातं. आता ह्याच्या आकारावर प्रश्न जर विचारला गेला तर त्या लहान असतात. ठीक आहे. आता ह्या आकाराने लहान आहे म्हणजे सगळ्यात लहान आहे का, तर नाही. आकाराने किती लहान आहे, 7 मायक्रोमीटर त्यांचा व्यास आहे आणि 2.5 मायक्रोमीटर जाडीच्या या असतात. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता हिमोग्लोबिन ह्या घटकामुळे RBCsला लाल रंग प्राप्त होतो. काय सांगितलं, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन तर खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, लिहू शकता तुम्ही ते. हिमोग्लोबिन, हिम म्हणजे काय, मी नेहमी शिकवते ना, लोह, आणि ग्लोबिन म्हणजे काय, प्रोटीन म्हणजे प्रथिने. मग आपल्या शरीराच्या लाल रक्तपेशींमध्ये काय आहे, कोणतं खनिज आहे, तर लोह आहे. कारण हिमोग्लोबिन कशाने बनलं आहे, लोह आणि प्रथिनांचं बनलेलं आहे आणि ह्याच्याचमुळे आपल्या RBCsला लालपणा आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम ह्याच्यामुळे लालपणा आला कसं काय, तर बघा इथं होतं लोह, त्यासोबत होते प्रथिने. मग तुम्ही श्वास घेतला, श्वास घेतल्यानंतर इथे ऍड झाला ऑक्सिजन. आणि कधीही लक्षात ठेवा, जेव्हा ऑक्सिजनची रिएक्शन लोखंडाबरोबर झाली, लोहाबरोबर झाली का तिथे कलर येतो लाल. तुम्ही लोह असंच ठेवून द्या बाहेर वातावरणामध्ये तरी पण त्याचा गंजण्यानंतर पण लालच रंग येतो. म्हणजे रिएक्शन जेव्हा होते तेव्हा त्याला लालपणा प्राप्त होतो. म्हणून आपल्या RBCs लाल कलरच्या, ऍक्च्युअल त्या तांबड्या कलरच्या आहेत. समजलं RBCs बद्दल. आता RBCs बद्दल जाणून घ्यायचंय जास्त. ठीक आहे. मग RBCs किती दिवस जगतात, चला RBCs किती दिवस जगतात ते पण लिहून घ्यायचं आहे. RBCs जे आहे त्या 120 दिवस जगतात. किती दिवस जगतात, 120 दिवस त्या जगतात. RBCsला केंद्रक नसते. RBCsला काय नाहीये, केंद्रक नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 120 दिवसानंतर त्यांचं काय होतं, तर 120 दिवसानंतर त्यांचं विघटन होतं. दिवसानंतर काय होणार आहे, विघटन होणार आहे. त्यांचे विघटन होते. विघटन होणे म्हणजे काय, सेपरेशन. विघटन होणे म्हणजे सेपरेट होऊन जातात, सेपरेशन होतं. आणि हे विघटन कुठे होतं, तर हे विघटन होतं यकृतामध्ये. ठीक आहे. यकृत हे विघटन घडून आणतं आणि RBCचं विघटन घडून आणल्यानंतर तिथे एक काय होतो, द्रव्य तयार होतो. काय होतं, द्रव्य तयार होते. आणि ह्या द्रव्याचं काय म्हटलं गेलं, बिलिरुबिन म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं ह्या द्रव्याला, बिलिरुबिन. मग हे बिलिरुबिनची संख्या वाढली तर आपल्याला काय होते, कावीळ होते. मग कावीळ हा कोणाचा आजार आहे असं जरी विचारलं गेलं तर कावीळ हा यकृताचा आजार आहे. यकृताच्या बिघाडामुळे, कारण तिथेच बिलिरुबिन तयार होत आहे, तिथेच RBCsचं विघटन होत आहे. तर
बिलिरुबिन जास्त झालं तर कावीळ होतं. कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. तर कसं वाटलं मग ऐकून आर-बी-सीज बद्दल? ठीक आहे. समजलं व्यवस्थित की आर-बी-सीज काय आहे? आर-बी-सीजला केंद्रक आहे की नाहीये? समजलं असेल तर पटकन सेशनला लाईक करायचं आहे. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. लिंक शेअर करत चला सेशनची. तुम्ही लिंक शेअर करत नाही सगळे. ठीक आहे. चला लाईक करून घ्या सेशन एकदा. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपली दुसरी पेशी WBCs. ठीक आहे. काय शिकत आहोत ह्या गोष्टी व्यवस्थित पहिले लक्षात पाहिजे तुम्हाला, की अरे आपण हे शिकतो काय आहोत? किती या चॅप्टरमध्ये किती घटक शिकायचे आहेत, है ना? आता आर-बी-सीज बघितली, आर-बी-सीज बद्दल सगळं बघितलं. रक्तपेशी बघत आहोत की नाही आपण? रक्तभिसरणाच्या मुख्य घटकामधला पहिला टॉपिक रक्तपेशी, रक्तपेशीमधला पहिला आर-बी-सीज हा झाला आपला डन, है ना? इथपर्यंत शिकलो की नाही आपण? आता आपण बघणार आहोत WBCs बद्दल आणि बाकीचे रक्तवाहिन्या, हृदय, प्लेटलेट हे सर्व आपण बघणार आहोत आपल्या बॅचमध्ये पूर्ण एकदाच. ओके. हे तुमचं डेमो लेक्चर आहे. हे कळण्यासाठी की आपण बॅचमध्ये जी कन्सेप्ट शिकतो ती कोणत्या पद्धतीची असते, ॲडव्हान्स पर्यंत जाते की नाही, है ना? बेसिक लेव्हलपासून होते की नाही सुरुवात, तर हे सर्व तुम्हाला इथे डेमो लेक्चरने कळून जातं. कारण सामान्य विज्ञानाचे आपण नेहमी क्वेशन आन्सर बघितलेले आहेत, है ना? YouTubeच्या लेक्चरवर आपण क्वेशन आन्सरच करतो. पण कन्सेप्ट कशी समजून घेतो हे जाणून घेण्यासाठीचं आपलं हे परिवर्तन बॅचचं डेमो लेक्चर आहे. तर लवकरात लवकर हे सगळं समजून घ्या आणि लवकरात लवकर बॅचमध्ये प्रवेश करा आणि लवकर लवकर वर्दीचं स्वप्न हे पूर्ण करायचंय. ठीक आहे. मग आता सुरुवात करणार आहोत आपण WBCs ला. ओके. जायचं मग WBCs वरती. WBCs नाव काय आहे? तुम्ही म्हणाल मॅडम WBCs नाव तर WBCs आहे. तर WBCs ला म्हटलं जातं व्हाईट ब्लड सेल आणि त्याला बोललं जातं सैनिकी पेशी. ओके. बघा WBCs सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आकाराने मोठ्या असतात. चला ह्याला करा नोट डाउन. याच्यावरती येतील तुम्हाला भरमसाठ प्रश्न. की सगळ्यात जास्त मोठ्या असलेल्या पेशी कोणत्या? आकाराने मोठ्या पेशी कोणत्या? आर-बी-सीज, डब्ल्यू-बी-सीज, प्लेटलेट यापैकी नाही असे ऑप्शनमध्ये विचारलं जाईल. तर आन्सर काय येणार आपलं? सगळ्यात मोठ्या आकाराने मोठ्या असलेल्या आहेत आपल्या WBCs. कशा दिसतात? अमिबा सदृश्य, अमिबा सारख्या दिसतात. अमिबा कोण आहे? मित्र आहे का तुमचा? नाही. अमिबा कोण आहे? एकपेशीय सजीव आहे. ठीक आहे. केंद्रक असलेल्या आणि रंगहीन पेशी आहेत. केंद्रक आहे त्यांना म्हणजे न्यूक्लियस आहे. पण कशा आहेत त्या? रंगहीन आहे म्हणून व्हाईट आहे. ठीक आहे. आता ह्या आकाराने आर-बी-सीज पेक्षा मोठ्या असतात म्हणजे 8 ते 15 मायक्रोमीटर एवढा यांचा व्यास आहे. आपण जर विचार केला की आर-बी-सीजचा किती होता तर 7 मायक्रोमीटरचा होता आणि जाडी 2.5 होती. पण ह्यांचा व्यास किती आहे? 8 ते 15 मायक्रोमीटर व्यास आहे. तुम्हाला विचारलेला प्रश्न म्हणजे WBCs कशा आहे आकाराने? मोठ्या असतात आणि WBCsला काय म्हटलं जातं? सैनिकी पेशी. कारण WBCs अँटीबॉडी तयार करायचे काम करते. WBCsचे 5 प्रकारही पडतात. ठीक आहे. आता बघा ल्युकोसाइट असेही म्हटलं जातं. आता WBCsला काय म्हटलं जातं? ल्युकोसाइट. साधारणतः 3 ते 4च दिवस जगतात ह्या. किती दिवस जगतात साधारणतः WBCs तुमच्या? 3 ते 4 दिवस. ह्याच्यावरही प्रश्न विचारला जाईल. सो इट इज इम्पॉर्टंट. स्टार मार्क करून घ्यायचं याला. त्यानंतर मुख्यतः WBCsचे पडतात 5 प्रकार. ते 5 प्रकार आपण शिकणार आहोत आपल्या बॅचमध्ये. आपल्या परिवर्तन बॅचमध्ये इन डिटेल कसे 5 प्रकार आहेत, ते 5 प्रकार काय काम करतात आपल्या शरीरामध्ये जर ॲलर्जी जरी झाली असेल, तर ॲलर्जीमध्ये ह्या WBCs कशा पद्धतीने काम करतात, तेच रोगजंतू जर शरीरात आला असेल, तर त्याच्या सोबतही कशा फाईट करतात हे जाणून घ्यायचं असेल तर परिवर्तन बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे. बघा तुम्हाला मी एकदा दाखवून देते. हे प्रकार आपण आपल्या बॅचमध्ये शिकणार आहोत. बघा WBCsचे 5 प्रकार पडतात. पहिले 2 असतात कणिका पेशी, अकणिक पेशी. ज्यांच्यामध्ये कण दिसताय ग्रॅन्युअल्स ते कणिक पेशी, ज्यांच्यात कण दिसत नाही ते अकणिक पेशी. मग कण आहे ते न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल. ज्यांच्यामध्ये कण नाही ते आहे लिम्फोसाइट अँड मोनोसाइट. ठीक आहे. मग ह्या पेशींपैकी सगळ्यात जास्त आपल्या शरीरामध्ये कोणती पेशी असते? तर न्यूट्रोफिल असते. मग असाही प्रश्न विचारला जाईल. नुसतं पोलीस भरतीला नाही तर इतर कुठेही जिथेही सामान्य विज्ञानाचं तुम्हाला सिलेबस असेल तिथे असा प्रश्न विचारला जाईल की ह्या ज्या WBCsचे 5 प्रकार आहेत त्यापैकी आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त कोणती पेशी असते तर ती असते न्यूट्रोफिल. लक्षात आलं? तर हे 5 प्रकार आपण आपल्या बॅचमध्ये जाणून घेणार आहोत. बघा आता WBCs बद्दल आणखीन महत्त्वाचं.
कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये प्रथम WBC ची संख्या वाढून जाते. ठीक आहे. आता WBC ची संख्येला वाढावंच लागेल, कारण ते आपल्या शरीरामध्ये सैनिक आहे. आता आपल्या देशावरती जर समजा शत्रूंनी काय केलं, शत्रूचा अटॅक झाला देशावरती, तर आपल्या सैनिकांना पण वाढावं लागेल ना, सैनिकांची संख्या वाढवावी लागेल आपल्याला. नाहीतर मग तेच काय करतील, आपल्याला मारतील. म्हणून आपल्याला जर आजार झाला तर WBCला पण संख्या वाढवावी लागते त्या आजाराशी फाईट करण्यासाठी. पण आता कसं होतं, इतका आजार वाढून जातो की WBC पण वाढायला लागतात. पण WBC ची संख्या जर 2 लाख प्रति घनमीमीपर्यंत वाढली, तर त्याला रक्ताचा कर्करोग म्हणजे ल्युकेमिया म्हटलं जातं. चला, पॉइंट टू बी नोटेड. इम्पॉर्टंट. ल्युकेमिया म्हणजे काय? तर ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग होय. मग हा रक्ताचा कर्करोग कसा होतो? कधी होतो? जेव्हा WBCs आपल्या 2 लाख प्रति घनमीमीपर्यंत वाढल्या, तेव्हा आपल्याला काय होतो? रक्ताचा कर्करोग होतो. ठीक आहे. आता WBCs आणि RBCs कुठे बनतात? WBCs पण आणि RBCs पण आणि प्लेटलेट पण. कुठे बनतात त्या? बोन मॅरोमध्ये, तसेच आपल्या स्प्लीनमध्ये. हा एक प्रकारचा ऑर्गन आहे, अवयव आहे. यामध्ये बनतात. WBC ची संख्या वाढणे म्हणजे ल्युकोसाइट्स. ठीक आहे. आता WBC ची संख्या वाढून गेली तर त्याला ल्युकोसाइट म्हणणार आपण, आणि WBC ची संख्या कमी झाली तर त्याला ल्युकोपेनिया म्हणणार. तर हे तुम्हाला पोलीस भरतीला येणार नाही. हे तुम्हाला सेंट्रल लेव्हलला, MPSCला, कंबाईन्सला, ठीक आहे, तिथं विचारलं जाईल. आपल्याला फक्त काय विचारलं जातं पोलीस भरतीमध्ये? WBCs कुठे बनतात? WBCs काय काम करतात? त्यांना सैनिकी पेशी का म्हणतात? आकाराने मोठ्या कोणत्या असतात? हे सगळं तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जातं. तर समजलं असेल WBCs बद्दल. म्हणजे आपण कव्हर केला कोणता पार्ट? रक्तपेशींमधला दुसरा पार्ट. मग इथं काय लिहायचं का? डन झालं हे आपलं. मग आता आपण काय शिकणार? प्लेटलेट. तिसरा भाग बघणार आहोत प्लेटलेटचा. ठीक आहे. प्लेटलेट एकदम सोपं आहे शिकून घेण्यासाठी सुद्धा. प्लेटलेट आकाराने अगदी छोट्या असतात, जसं की मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं. ठीक आहे. आपण एक डायग्राम बघितली ना, ज्यामध्ये आपण प्लेटलेट बघितले होते. हे बघा. प्लेटलेट्स एकदम छोट्या असतात, म्हणजे WBCs पेक्षा पण आणि RBCs पेक्षा पण. हा बघा, हा जो दिसतोय तुम्हाला असं स्टार सारखं दिसतं ते. एकदम असं एवढ्या-एवढ्याशा असतात त्या. म्हणजे इतक्या छोट्या असतात, की डेंग्यूचा विषाणू पण त्यांच्यापेक्षा मोठा असतो. ठीक आहे. मग आता आपण जाणून घेऊया आपली तिसरी रक्तपेशी, जिचं नाव आहे प्लेटलेट, ज्याला रक्तकणिका किंवा रक्तबिंबिका सुद्धा म्हटलं जातं. लिहून घ्या. नाहीतर तुम्ही विचारतात, "मॅडम, प्लेटलेट म्हणजे रक्तकणिका आहे का? मग तुम्ही तर रक्तपट्टिका सांगितलं होतं. मग तुम्ही रक्तबिंबिका पण म्हटलं होतं. मग आम्हाला कन्फ्युजन होत आहे." असं YouTubeवरच विचारणारे भरपूर आहेत. बॅचमध्ये तर आहेतच तुम्ही, पण YouTubeवरती पण आहे. तर लक्षात घ्या, रक्तपट्टिका, रक्तबिंबिका आणि प्लेटलेट एकच आहे. ओके. दिसतंय बघा, इथे व्हाईट कलरचे दाखवले बघा. आता बघा, लाल रक्तपेशी केवढी मोठी दिसते. तिच्या बाजूला एवढ्या-एवढ्याशाच दिसतायत त्या छोट्या-छोट्या. दिसतायत की नाही? ह्या आहे तुमच्या प्लेटलेट. बघा, यांचा आकार द्विबहिर्वक्र म्हणजे बायकॉन्व्हेक्स आहे. द्विबहिर्वक्र. सगळ्या साइडून बहिर्वक्र आहे, म्हणजे बाहेरच्या साइडनी वक्र झालेले आहेत. तसेच रंगहीन असतात. ठीक आहे. कशा आहे? रंगहीन असतात. आता डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या रोगात यांचे प्रमाण कमी होऊन जाते. मग प्रमाण कमी का होते? कारण डेंग्यू, मलेरिया यांचा जो विषाणू आहे, हा सुद्धा यांच्यापेक्षा मोठा असतो. कोणापेक्षा? प्लेटलेटपेक्षा. मग तो सगळ्यात पहिले आघात करतो आपल्या ब्लडवर. मग ब्लडवरती आघात केल्यावर सगळ्यात पहिले त्यांना सापडतात प्लेटलेटच. त्यांनाच खात जातात मग ते. काय करतात? ते जे रोगजंतू आहे ते काय करतात मग? यांनाच असं खात-खात जातात. ठीक आहे. आणि याचं जर कार्य विचारलं गेलं, महत्त्वाचं कार्यामध्ये येतं रक्त गोठवायला सुरुवात. रक्त लिहून घ्या. गोठवण्यास सुरुवात. मग रक्त गोठवण्यास सुरुवात करणाऱ्या पेशी कोणत्या आहे? तर रक्त गोठवायला सुरुवात करणाऱ्या कोण आहे? आपल्या प्लेटलेट आहे. सो आजसाठी इतकंच. आपला जो बाकीचा उर्वरित पार्ट आहे या रक्तभिसरण संस्थेचा, हा आपण आपल्या परिवर्तन बॅचमध्ये ह्याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने सुद्धा शिकू शकतो. ठीक आहे. तुमचे जर डाऊट असतील तर तुम्ही तिथे विचारूही शकतात, कारण ठीक आहे. आता बघा, आपण काय कव्हर केलं आज? रक्तभिसरणाचे मुख्य घटक मध्ये रक्तपेशी बघितल्या आपण. रक्तपेशींमध्ये तिघही रक्तपेशींचा आपण अभ्यास केलेला आहे. RBCs, WBCs आणि प्लेटलेट. आता जेव्हाही बॅचमध्ये शिकायचं असेल, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं ह्या चॅप्टर मधलं आहे रक्तवाहिन्या आणि हृदय. हृदय कशा पद्धतीने काम करतं हे, आणि रक्तवाहिन्या. मग रक्तवाहिन्यांच्या प्रकारामध्ये धमनी, शिरा, केशवाहिनी येते. त्यानंतर हृदयाचं पूर्ण कार्य येतं. हृदय कशा पद्धतीने काम करतं, ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, एका चक्राच्या वेळेस
जेव्हा पूर्ण एक सर्क्युलेशन होत असतं तेव्हा रक्त किती वेळेस हृदयात येतं, 2 वेळेस येतं, ते काय येतं, हे सर्व आपण ह्याच चॅप्टरमध्ये पुढे शिकणार आहोत. आजसाठी एवढंच. तर हे लेक्चर होतं तुमचं डेमो लेक्चर आपल्या परिवर्तन बॅचसाठी. लेक्चर कसं वाटलं, आवडलं की नाही, कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही, बघा बॅचमध्ये अशा पद्धतीने आपण घेतो. ओके. तर कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली की नाही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे. जे विद्यार्थी मित्रांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यांनी नक्की टिक्कर मराठी परिवर्तन बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे. आपल्या 12 यशस्वी बॅच झाल्यानंतर आपण तुमच्याच मागणीतून परिवर्तन बॅच पुन्हा एकदा नवीन संधी म्हणून घेऊन आलेलो आहोत. कारण आपलेच काही स्टुडंट आहेत ज्यांनी 2024 चे पेपर दिल्यानंतर सुद्धा वाटतंय की सिलेक्शन नाही होणार, थोडासा अभ्यास कमी पडलाय, तर पुन्हा आम्हाला बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे. किंवा असे काही नवीन विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत की ज्यांनी ह्याच वर्षी काय केलेलं आहे, पोलीस बनण्याचा निश्चय केलेला आहे. सो त्या सगळ्यांसाठी आपली टिक्कर मराठीची परिवर्तन बॅच असणार आहे. बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर आहे 8233 007673 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम टिक्कर मराठी पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं ॲप आहे, ॲपला डाउनलोड करायचं आहे. सेशनला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या ह्या सेशनच्या लिंकला सगळीकडे शेअर करा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.